तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या दडप चॅनल. यूट्यूब चॅनलचं नाव जे आहे मित्रांनो ॲडिट वाईज जाधव. तर भावांनो, आजचा जो गड तो फुल्ली खतरनाक इंटरेस्टिंग आणि न्यू सॉन्ग होणार आहे. हा जो सॉन्ग आहे तो ट्रेंडिंगवरती चाललेला आहे, नंबर 1 ट्रेंडिंगवरती. हा जो सॉन्ग आहे तो आपण न्यूज आलेला आहे जस्ट. तर आपण याला मिक्सिंग करून याच्यावरती एडिटिंग केलेलं आहे. तर भावांनो, या व्हिडिओवरती खूप सारा प्रेम दाखवा आणि चॅनलवरती नाव आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे जे बेल आयकॉन आहे त्याला ऑल पर सेट करून घ्या, कारण आपण जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेलच. तर भावांनो, या व्हिडिओमध्ये कमेंट करा. जे व्हिडिओवरती कमेंट येईल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर फटाफट कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जरा वेळ न घालता आपण आजचा जो व्हिडिओ आहे त्याला सुरुवात करूया. कर्ज मुसाफरांनी करून छाती काढतो नाम अंतकरणे ते प्रेम गीत होतो वेगिनी बैमान. करायचं आपल्याला बीट प्रेस्टर जे आहेत आपल्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचे, इमेज ॲनोडमध्ये जायचं. अशा प्रकारे एक ओव्हरले इफेक्ट देणार ते आपल्याला ॲड करायचे. अशा प्रकारे जो की आपला ओव्हरले इफेक्ट आहे ते आपल्याला ॲड करायचे. तर अशा प्रकारे जो की आपला ओव्हरले इफेक्ट आहे तो आपण ॲड करून घेऊया. तर अशा प्रकारे जो की आपला ओव्हरले इफेक्ट आहे तो आपल्याला ॲड करायचा. ॲड केल्यानंतर फर्स्ट बीटपर्यंत यायचं, बाकीचा जो पार्ट तो आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं, इमेज ॲनोडमध्ये जायचं, एक PNG देणार ते आपल्याला ॲड करायचे. अशा प्रकारे ॲपल PNG देणार ते आपल्याला ॲड करायचे. तर आपण ॲड करून घेऊया. अशा प्रकारे ॲपल इमेज ॲड केल्यानंतर मूव्ह ट्रस्टमध्ये जायचे, साईज जे ते स्मॉल ठेवायची. स्मॉल ठेवल्यानंतर बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचे. शॅडो जे आहेत आपल्याला इनेबल करून घ्यायचे आणि साईज जे ते आपल्याला 50च्या आसपास ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे ठेवल्यानंतर फर्स्ट बीटपर्यंत याचे ड्युरेशन साईज वाढवून घ्यायची. अशा प्रकारे वाढवल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे, इमेज ॲनोडमध्ये जायचं 2.36 सेकंदापासून. तर अशा प्रकारे 13.35 सेकंदापर्यंत जे काही बीट्स आहे त्यांच्यावरती जो आपण फोटो दिलेले ते आपल्याला ॲड करून घ्यायचे. तर आपण अशा प्रकारे जरा वेळ न घालता जो काही आपले फोटो दिले ते आपण ॲड करून घेऊया. तर अशा प्रकारे 13.20 सेकंडच्या बीटपर्यंत फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे प्लसवरती क्लिक करायचे, इमेज ॲनोडमध्ये जायचे. इमेज ॲनोडमध्ये गेल्यानंतर एक डायलॉग व्हिडिओ देणार अशा प्रकारे तो आपल्याला ॲड करायचा. ॲड केल्यानंतर 19.56 सेकंडच्या बीटपासून तर शेवटपर्यंत जे काही बीट्स आहेत त्यांच्यावरती आपण जो आपले फोटो आहेत आपण ॲड करायचे पुन्हा अशा प्रकारे. तर आपण जरा वेळ न घालता आपण ॲड करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप जे काही आपले फोटो आहेत आपण ॲड केल्यानंतर भावना काय करायचं, आपल्याला अशा प्रकारे बॅक यायचं. बॅक आल्यानंतर जो काही आपला शेक इफेक्ट आहे ते आपल्याला ओपन करायचं. अशा प्रकारे शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर फर्स्ट नंबरचा जो काही इफेक्ट तो आपल्याला कॉपी करायचा आहे. अशा प्रकारे कॉपी केल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर मेन प्रोजेक्ट ओपन करायचं. अशा प्रकारे ओपन केल्यानंतर काय करायचं, फर्स्ट बीटपासून तर आपण जिथंपर्यंत आपला डायलॉग व्हिडिओ आहे तर जितके काही इमेज आहे त्यांच्यावरती फर्स्ट नंबरचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्याला पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे पेस्ट करण्यासाठी काय करायचं, खाली स्क्रॉल डाऊन करायचे, इमेजवरती क्लिक करायचे, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तर अशाच प्रकारे आपण जिथंपर्यंत डायलॉग ॲड केलं आहे तिथंपर्यंत जितकं आपली इमेज आहे त्यांच्यावरती हा जो इफेक्ट तो आपण पेस्ट करायचा. तर आपण फटाफट पेस्ट करून घेऊया. प्रकारे जिथपर्यंत आपला डायलॉग आहे त्यापर्यंत जे इमेज आहे त्यांच्यावरती फर्स्ट नंबरचा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपल्याला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर पुन्हा शेक इफेक्ट प्रेसेट ओपन करायची. ओपन केल्यानंतर भावनो अशा प्रकारे सेकंड नंबरचा जो काही इफेक्ट तो आपल्याला अशा प्रकारे कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर मेन प्रोजेक्ट ओपन करायचं. जे काय आपले स्मॉल बिट्स आहे अशा प्रकारे जे काय आपले स्मॉल बिट्स आहे त्यांच्यावरती हा जो इफेक्ट तो आपल्याला पेस्ट करायचा. तर आपण पेस्ट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे स्मॉल बिट्स आहेत त्यांच्यावरती इफेक्ट पेस्ट केल्यानंतर स्मॉल बिट्सच्या पुढची 2 इमेज आहेत त्यांच्यावरती सुद्धा हा जो इफेक्ट तो आपल्याला पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर पुढची एक इमेज सोडायची आणि जे पुढची 2 इमेज आहेत त्यांच्यावरती हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर अशाच प्रकारे
एक एक इमेज सोडत आपल्याला जे काही 2-2 इमेज आहेत त्यांच्यावरती हा सेकंड नंबरचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्याला पेस्ट करायचा आहे. तर आपण शेवटपर्यंत पेस्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप सेकंड नंबरचा जो काही इफेक्ट होता तो आपण पेस्ट केला आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक आयचे शेक इफेक्ट प्रेसेट ओपन करायची. शेवटचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर बॅक आयचे मेन प्रोजेक्ट ओपन करायचे. ओपन केल्यानंतर सुरुवातीपासून जर शेवटपर्यंत आपली जी काही इमेज राहिली आहे त्यांच्यावरती हा जो शेवटचा इफेक्ट आहे तो आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण पेस्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपली जितका इमेज होती जितके काही आपले इफेक्ट होते ते आपण स्टेप बाय स्टेप ॲड केले. ॲड केल्यानंतर भावना काय करायचं, सुरुवातीला यायचं एकदम सुरुवातीला नंतर फर्स्ट बीटपर्यंत यायचं. प्लसवरती क्लिक करायचं. इमेज अँड विंडोमध्ये जायचं. एक शॅडो पेन जे देणार ते आपल्याला ॲड करायचं आहे. अशा प्रकारे एक शॅडो पेन जे देणार ते आपल्याला ॲड करायचं. जो आपले शॅडो पेन जे अशा प्रकारे आपले जो काही शॅडो पेन जे ते आपल्याला ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर भावना काय करायचे, ॲड केल्यानंतर फर्स्ट बीटपर्यंत यायचे. अशा प्रकारे फर्स्ट बीटपर्यंत आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे. इमेज अँड विंडोमध्ये जायचे. इमेज अँड विंडोमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे टेक्स्ट पेज देणार ते आपल्याला ॲड करायचं. टेक्स्ट पेज ॲड केल्यानंतर याला अशा प्रकारे खाली स्क्रॉल डाऊन करायचं. स्क्रॉल डाऊन केल्यानंतर साईज इथे आपल्याला स्मॉल ठेवायची. अशा प्रकारे टेक्स्ट पेन जे ॲड केल्यानंतर शेवटपर्यंत यायचे. शेवटपर्यंत आल्यानंतर सुरुवातीला जे आपण शॅडो पेन जे आणि टेक्स्ट पेन जे ॲड केले त्याला अशा प्रकारे टॅप करून ठेवायचे. ड्युरेशन साईज शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. वाढवल्यानंतर काय करायचं, फर्स्ट बीटपर्यंत यायचे. पुन्हा अशा प्रकारे फर्स्ट बीटपर्यंत यायचे. फर्स्ट बीटपर्यंत आल्यानंतर जो आपण शॅडो पेन जे ॲड केले त्याला अशा प्रकारे टॅप करायचं. इफेक्टवरती जायचं. ॲड इफेक्टवरती जायचे आणि कलर अँड लाईटमध्ये जायचे. कलर अँड लाईटमध्ये गेल्यानंतर ह्यू शिफ्ट नावाचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचे. सुरुवातीला एक प्लस की द्यायची आहे आणि एक एंडला प्लस की द्यायची आहे. म्हणजे ह्यू शिफ्ट आहे ते आपल्याला वाढून घ्यायची. आपल्याला ह्यू शिफ्ट 150च्या आसपास ठेवायचे. अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता आपली जे शॅडो पेन जे त्याचा कलर कसा चेंज होते. तर आपण पुन्हा ह्यू शिफ्ट वाढवून घेऊया. तुम्ही तुमच्या हिशोबाने वाढू शकता. अशा प्रकारे ह्यू शिफ्ट इफेक्ट लावल्यानंतर भावना काय करायचं, सुरुवातीला यायचे. सुरुवातीला आल्यानंतर जो आपण डायलॉग ॲड केले त्या डायलॉगच्या बीटपर्यंत यायचे. खाली स्क्रॉल डाऊन करायचे. डायलॉगला अशा प्रकारे टाईप करून ठेवायचे. सगळ्यात वर अशा प्रकारे ड्रॅग करून घ्यायचे. ड्रॅग केल्यानंतर भावना काय करायचं, सुरुवातीला यायचे. एक शेप ॲड करायची. शेप ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन स्ट्रेच टू कंपोजिशन एरिया अशा प्रकारे क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर बॉर्डर आणि शॅडोमध्ये जायचं. स्ट्रोक जे ते आपल्याला इनेबल करून कलर जे आहे ते आपल्याला व्हाईट ठेवायचे आणि जे स्ट्रोकची लेंथ आहे ते आपल्याला वाढवून घ्यायची. अशा प्रकारे 14च्या आसपास. तर आपण अशा प्रकारे 11 करून घेऊया. वाढवल्यानंतर भावना काय करायचे, त्याच्यावरती क्लिक करायचे. इफेक्टवरती जायचे. क्रोमा की नावाचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं, स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर कलरवरती जायचे. पिक कलरच्या ऑप्शनवरती सिलेक्ट करून जो काही आपला कलर आहे तो आपल्याला पिक करून घ्यायचे. पिक केल्यानंतर बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन जे काही स्ट्रोक आहे ते आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर पुन्हा 3 डॉटवरती जाऊन स्ट्रेच टू कंपोजिशन एरिया अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचे. क्लिक केल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे. इमेज अँड लोगोमध्ये जायचे. जो काही आपला लोगो असेल तो आपल्याला लोगो ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे जो आपल्या चॅनलचा लोगो आहे तो आपण ॲड करून घेऊया. ॲड केल्यानंतर साईज आहे ते स्मॉल ठेवायची. अशा प्रकारे साईज आहे ते स्मॉल ठेवायची. नाला वर ॲडजस्टमेंट करून घ्यायचे. अशा प्रकारे ॲडजस्टमेंट केल्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचे आणि जो काही आपला ॲडमिन लोगो असेल तो सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲडमिन लोगो जो तो आपण ॲड करून याची साईजसुद्धा आपल्याला कमी करायची. अशा प्रकारे स्मॉल केल्यानंतर याला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे साईडला.
अशा प्रकारे ॲडजस्टमेंट केल्यानंतर भावांनो काय करायचं, शेवटपर्यंत यायचं. शेवटपर्यंत आल्यानंतर जे सुरुवातीला 3 लेअर ॲड केले त्याला अशा प्रकारे टॅप करून ठेवायचे. ड्युरेशन साईज जे आहे ते आपल्याला शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचे. वाढवल्यानंतर व्हिडिओ जो तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे एक वर ऑप्शन दिसत असेल, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचे. तर भावना आजच्यासाठी फक्त इतकंच. पुन्हा मिळू एक नवीन व्हिडिओ.